गाईच्या आणि म्हशीच्या दूध दरात 2 रुपयांनी वाढ। आजपासून राज्यभरात निर्णयाची अंमलबजावणी होणार। दरवाढीनंतर गाईचं दूध 58 रुपये तर म्हशीचं 75 रुपये प्रति लिटर असणार। मुंबईतून क्लीनअप मार्शल हद्दपार होणार। पैसे घेण्याच्या तक्रारींमुळे कंत्राटदाराला दणका। मे महिन्यापासून येणार नवे स्वच्छता दूत। मुंबई महापालिकेकडून शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यास सुरुवात। शहरातले लहान मोठे रस्ते, शासकीय, महापालिका आणि खासगी रुग्णालय परिसर, रस्ते दुभाजकांची स्वच्छता होणार। 17 ते 22 मार्च दरम्यान मुंबईत स्वच्छता मोहीम। मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक। मध्य मार्गावर ठाणे कल्याण स्थानकांदरम्यान तर हार्बरवर पनवेल वाशी अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असणार। मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीत वाढ। शहरात हवेचा निर्देशांक मध्यम श्रेणीत। अंधेरी देवनारमध्ये वाईट हवेची नोंद। देशातील प्रतिष्ठित IIT संस्थेच्या धर्तीवर आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी उभारण्यात येणार। मुंबईच्या चित्रनगरीत IICT उभारण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्णय। केंद्र सरकारकडून 400 कोटींचा निधी मिळणार। जे रुग्णालयात आता दर तासाला होणार 2800 चाचण्या। रसायनांचं प्रमाण मोजण्यासाठी वापरण्यात येणारं स्वयंचलित बायोमेट्रिक अॅनालायझर मशीन जे रुग्णालयात दाखल। विविध रक्त चाचण्या, फ्लुइड, मूत्र, प्लाझ्मा चाचण्या होणार। मुंबईच्या कोस्टल रोडवर अतिवेगवान वाहनं चालवणाऱ्या 3260 जणांवर कारवाई। मोठ्या आवाजामुळे कोस्टल रोडला साऊंड बॅरियर लावण्याच्या वाहतूक पोलिसांच्या महापालिकेला सूचना। होळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांविरोधात विशेष मोहीम। वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी 17,495 जणांवर कारवाई। 1,79,00,000 दंड। बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आग। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये 42% पाणीसाठा। मध्य वैतरणा, भातसा या धरणांमधील पाणीसाठा 50%पेक्षाही खाली। धरणांमधील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन सुरू। बदलापुरात माजी नगरसेवकाला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर। या प्रकरणी 4 आरोपींना अटक। धुळवडीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी 25 ठिकाणी ड्रंक अँड ड्राईव्ह संदर्भात मोहीम। काल एका दिवसात 272 तळीरामांवर पोलिसांची कारवाई। विकास कामांची बिलं 24 मार्चपर्यंत सादर करा, अन्यथा त्याला विभाग प्रमुख जबाबदार असणार। पुणे महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या सर्व विभाग प्रमुखांना सूचना। मुदतवाढ दिली जाणार नाही। विलंबानं होणाऱ्या जन्ममृत्यूच्या नोंदीसाठी कडक नियमावली जाहीर। रुग्णालयाखेरीज अधिकाऱ्यांचंही लागणार पत्र। ठोस पुरावे सादर करावे लागणार। घरपट्टी पाणीपट्टी वसुलीसाठी पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायती सरसावल्या। घरपट्टीतून 336 तर पाणीपट्टीतून 43.5 कोटींची वसुली।